नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या टॉप हेल्थ टिप्स मध्ये तुमचं स्वागत करते। इतके दिवस आपण भेटत येतोय, वेगवेगळ्या विषयांवर बोलत येतोय, वेगवेगळे प्राणायाम आपण शिकलो। तर आजचा आपला प्राणायाम कुठला आहे? तर कपालभाती। चला तर मग आपण त्याची माहिती घेऊयात। तुम्ही तयार आहात का माहिती घ्यायला? मी तयार आहे। कपालभाती म्हणजे काय? कपाळ म्हणजे काय? तर कपाळ म्हणजे साधारण कपाळ असं सगळ्यांना वाटतं, तर ते कपाळ नसून ती कवटी आहे। कवटी म्हणजे काय? तर आपला मेंदू किंवा आपल्या चेहऱ्याचा सगळा भाग, त्याला पूर्ण ह्याला कपाळ म्हटलं गेलेलं आहे। आणि भाती म्हणजे काय? त्याच्यावर येणारं तेज, त्याच्यावर येणारी चमक, ह्याला कपालभाती असे म्हणतात। आणि कपालभातीचं मेन जे आहे की आपण ते कशासाठी करतो, तर कपालभाती आपण ह्याच्यासाठी करतो की जेव्हा आपण पोटाची एका विशिष्ट पद्धतीने हालचाल करतो, एका लयीत ते पोट आपण जेव्हा हलवतो, तेव्हा आतमध्ये जे आपले ऑर्गन्स आहेत, आपली आतडी आहेत, आपलं छोटं आतडं, मोठं आतडं, यकृत आहे, जठर आहे, गर्भाशय असतं, सगळंच असतं। बायकांना गर्भाशय असतं आणि बरेचसं जे काही आपल्या शरीरामध्ये कार्य चालतं हे आपल्या पोटात चालतं। मेन आपलं कार्य इथे चालतं। त्याच्यामुळे असं होतं की जेव्हा आपण कपालभातीने पोटाला हपके देतो, तेव्हा पोटातल्या जे काही ऑर्गन्स आहेत त्याचं कार्य सुधारायला मदत होते। जसं की आता आपल्यामध्ये पचन संस्था आहे पोटामध्ये, तर जेव्हा आपण कपालभाती करतो तर पहिल्याच सगळ्यात महत्वाचं जे काही काम होतं ना किंवा फायदा होतो तो आपल्या पचन संस्थेला होतो। आणि आपण जे काही खातो ते आपली पचन संस्था पचवण्याचा प्रयत्न करत असते। तर ते आपण काहीही खात असतो। आजकाल आपण वेगवेगळे बाहेरचे पदार्थ खातो, जसं की मैद्यावाले पदार्थ असतात, पिझ्झा, बर्गर, भेळ, शेवपुरी, वडापाव, जे काही आहे ते आजकाल आपण खूप बाहेरचं खातो। त्याच्यामुळे आपल्या शरीरात जे आतडे आहेत त्यांना ते पचवायला नक्कीच त्रास होणार आहे। हा तर काही सात्विक आहार नाहीये। असं नाही की आपण सात्विक आहार करत नाही, पण आपण मजा म्हणून हे सुद्धा खात असतो आपल्या आनंदासाठी। तर याचा जो सगळा परिणाम जो काही पोटावर, पचन इंद्रियेवर होत असतो, तो सुधारण्यासाठी आपण कपालभाती हा प्राणायाम करू शकतो। आणि त्याने काय होतं, जेव्हा आपण एका लयीत ते पोट हलवतो, त्या सगळ्या ऑर्गन्सना, आतल्या सगळे जे काही अवयव आहेत त्यांना एक प्रकारचा व्यायाम होतो आणि त्याचं कार्य सुधारतं। त्याच्यामुळे असं होतं की तुम्हाला पचन संस्था सुधारल्यावर काय होतं, तर तुमचं अन्न नीट पचणार आहे। अन्न नीट पचल्यावर काय होणार आहे की ते दुसऱ्या दिवशी तुमचं पोट व्यवस्थित रिकामं होणार आहे, तुमच्या पोटातले टॉक्सिन्स बाहेर पडणार आहेत, घाण बाहेर पडणार आहे। जे काही तुम्ही खातात त्यात काही विषारी द्रव्य असतील, घाण असेल, तर ती शरीरातून बाहेर टाकून दिली जाणार आहे। त्याच्यामुळे कपालभाती केल्यामुळे पचन संस्था सुधारून तुमची पचनाची ताकद सुद्धा वाढणार आहे, ऊर्जा निर्माण होणार आहे। अग्निसार ही क्रियाही तुम्हाला माहित असेल, शरीरातला म्हणजे पोटातला अग्नी प्रज्वलित होतो आणि त्याच्यामुळे ते अन्न जे काही खातोय आपण किंवा पोटामध्ये जी काही घाण आहे ते सगळं पचवून शरीरातून बाहेर टाकायला मदत होते। तर हा इतका मोठा फायदा आहे कपालभातीचा। त्याच्यानंतर अजूनही त्याचे काही बरेच फायदे आहेत, जसं शरीर पूर्ण निरोगी होतं। जसं आपण जी काही हवा बाहेर फेकत असतो तर दूषित हवा सुद्धा बाहेर फेकली जाते, त्याच्यातनं आपल्या नाकाद्वारे जी काही घाण पोटात किंवा फुफ्फुसात गेलेली असते ती बाहेर टाकून द्यायला मदत होते। त्याच्यामुळे हवाही सुद्धा जी आपण घेतो किंवा सोडतो त्यातनंही सगळं स्वच्छ होणार आहे। याचा अर्थ काय, तर आपलं पूर्ण शरीर हे निरोगी आणि स्वच्छ होणार आहे। इतका मोठा हा कपालभातीचा फायदा आहे। आणि लोक म्हणतात की कपालभाती करून पोट कमी होतं का? तर हो, थोडंफार प्रमाणात होऊ शकतं, कारण आपण पोटाला व्यायाम देतो एक प्रकारचा। त्याच्यामुळे काय होतं की थोडासा व्यायाम केल्यामुळे थोडाफार फरक पडतो। पण मी तुम्हाला असं म्हणणार नाही की एकदम पोट फ्लॅट होणार आहे, पोट जाणार आहे, असं काही होत नाही। पचन झालं चांगलं की दुसऱ्या दिवशी ते क्लीन होणार आहे पोट। पोट स्वच्छ झाल्यानंतर आपोआपच पोट कमी दिसणार आहे, पोट टोन होतं। आतल्या ऑर्गन्सला व्यायाम झाल्यामुळे पोटाची ताकद वाढते, मसल्स चांगले व्हायला थोडीफार मदत होऊ शकते कपालभातीने। सो कपालभातीने बेसिकली खूप फायदे होतात। मेटाबॉलिझम तुमचं हाय होतो, तुम्ही जे खाता ते पचायला मदत होते, कॅलरीज थोड्याफार प्रमाणात बर्न व्हायला मदत होते, किडनी चांगल्या प्रकारे फ्लश होऊ शकते, किडनीतली जी काही घाण असेल सगळं बाहेर पडून जातं। मूत्राशय जी बरेच सगळं जे काही आहे ते मोठं जे आहे ना आपलं जे भरलेलं आहे सगळं ते आपल्या पोटात आहे। सगळे अवयव जे आहेत मेन ते सगळे आपल्या पोटात आहेत। त्याच्यामुळे ते पोट जेव्हा स्वच्छ होतं, पोट जेव्हा निरोगी होतं, तेव्हा आपोआप काय होणार आहे, मनशांती होणार आहे। कारण आपलं शरीर निरोगी झालं की मन शांत होतं, मन शांत झालं की डोकं शांत होतं। हे सगळं इंटरकनेक्टेड आहे। तुम्ही जर पोटाला आधी सगळ्यात म्हणून म्हणतात ना की पोटाला आधी शांत केलं पाहिजे, ते खाऊन सुद्धा आणि साफ करून सुद्धा। सो पोट शांत झालं की सगळं शरीर निरोगी आणि ताजतवानं होणार आहे आणि मग आपोआपच तुमच्या तोंडावर तेज येणार आहे। म्हणून याला कपालभाती असं म्हटलं गेलेलं आहे। तर आम्ही एक थोडक्यात तुम्हाला त्याचं सगळं माहिती दिलेली आहे। तर आता आपण एक करून बघूयात की हे कसं करतात, त्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल। कारण
कधी कधी चुकीच्या पद्धतीने सुद्धा या गोष्टी होत असतात. वर्षानुवर्ष लोक चुकीच्या पद्धतीने करत असतात आणि त्यांना ते माहीत नसतं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आता एक करून दाखवते आणि तुम्ही तो प्रयत्न करा की बरोबर पद्धतीने करण्याचा. चला तर मग करून बघूयात. मी तयार आहे, तुम्ही तयार आहात का? आधी सरळ बसायचंय आणि पहिली गोष्ट सगळ्यात सांगायची महत्वाची म्हणजे रिकाम्या पोटी कपालभाती करायचं. म्हणजे सकाळी उठल्या आणि जरी तुम्ही खाल्लं असेल, तुम्ही संध्याकाळी करत असेल तर 2-3 तास तुम्ही आधी काही खाल्लेलं नसेल तरच करू शकता. रिकाम्या पोटी केलं तर रिझल्ट चांगले मिळतात आणि ते करायलाही सोपं जातं. नाही तर कधी कधी काय होतं की पोट दुखायला लागतं. पोटामध्ये जर अन्न असेल तर ते करतानाही त्रास होतो आपल्याला, तर ते करू नये. तर रिकाम्या पोटी केलं तर त्याचे रिझल्ट अजून चांगले मिळतील. आधी कुठेही मांडी घालून बसला तरी चालेल. जसं मी तुम्हाला सांगते, जिथे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तिथे बसा आणि हे तुम्ही करू शकता. करताना काय करायचं की आपला उजवा हात सुरुवातीला करताना आपल्या नाभीवर ठेवायचा आहे, की आपल्याला अंदाज येतो की आपलं पोट बरोबर पुढे मागे जात आहे का. पुढे आलंच नाही पाहिजे. आपण हपके देऊन पोट मागे मागेच ढकलत असतो. सुरुवातीला ते हवा घेताना फक्त एकदा पुढे जातं, त्याच्यानंतर पोट प्रत्येक वेळी मागे जातं. आपण याच्यात पूरक जास्त वेळ करत नाही, रेचकच करतो. रेचक म्हणजे काय, नाकात हवा बाहेर टाकून देणं. कंटिन्युअसली नाकात हवा बाहेर फेकणं, ती दूषित हवा आहे ती बाहेर फेकत असतो. आणि पूरक हे आपोआप थोडं ज्या गॅप्स असतात, जे आपण रेचक करत असतो त्यातल्या गॅप्स मध्ये आपोआपच पूरक म्हणजे मधनं हवा आपल्या नाकातनं आत जात असते. त्याच्यामुळे आपल्याला वेगळं हवा घ्यायची गरज लागत नाही, श्वास घ्यायची गरज लागत नाही, ती आपोआप क्रिया होत असते. तर आपण करून बघूयात. मी सरळ बसलेले आहे, माझा उजवा हात मी माझ्या नाभीवर ठेवलेला आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कपालभाती करताना फक्त नाकातनं हवा अशी सोडल्यासारखा आवाज होतो तसं नाही करायचंय. नाकात फुफ्फुसातनं हवा घशातनं घर्षण होऊन घासून ती नाकातनं बाहेर आली पाहिजे. म्हणजे घर्षण म्हणजे काय जोरात करायचंय का तर नाही, पण ती प्रोसेस अशी झाली पाहिजे की फुफ्फुसातनं आपण हवा घशात आली, घशातनं आपली हवा नाकातनं बाहेर गेली. असं नुसतीच नाकातनं इन आउट नाही झालं पाहिजे. घशाच्या थ्रू जाऊन त्यातनं बाहेर पडली पाहिजे. तर ते तुम्हाला त्याचा आवाजही वेगळा येतो. नाकातनं केलं की एवढंच होतं आणि घशातनं केली, या दोन आवाजातला फरक ओळखून मग करायचंय. तर चला तर मग करून बघूयात कपालभाती. सुरुवातीला पूर्ण इनहेल करायचंय. आता मी जेव्हा करत होते तर तुम्हाला घशातला आवाज येत होता, कारण माझी हवा घशातनं पास होऊन मग नाकातनं बाहेर येत होती. मी नुसतेच असं करत नव्हते. आता घशाची इन्व्हॉल्वमेंट अजिबात नव्हती, तुमच्या लक्षात येईल. पण जेव्हा मी घशातनं करणार आहे तेव्हा हा फरक आपण आपला समजून घ्यायचा आहे. आणि जर कुणाला येत नसेल तर त्यांनी आपल्या जवळ जे काही योग शिक्षक असतील त्यांच्याकडे जाऊन शिकून प्रॉपर पद्धतीने कपालभाती करायचंय. जर तुम्ही कुठलेही प्राणायाम जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केले तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. सो चुकीच्या पद्धतीने न करता व्यवस्थित शिकून करा, तुम्हाला त्याचे रिझल्ट छान मिळतील. तर हे झालं कपालभाती. तर त्याचे अजून काय फायदे, तर आपल्या फुफ्फुसांची ताकद वाढते. आपली फुफ्फुसं वीक असू शकतात, मी प्रत्येकाचं नाही म्हणते, पण जे लोकांचं आयुष्य निरोगी नाहीये, त्यांची धावपळ असते, खूप काम असतं, जेवण मिळत नसतं, कधी श्वास घ्यायला सुद्धा जागा नसते, इतकं जर आपलं शेड्यूल टाईट असतं किंवा स्ट्रगलिंग लाईफ असतं, काहींना त्रास असू शकतात शारीरिक मानसिक, त्यांना हे फुफ्फुसांचा जर प्रॉब्लेम असेल किंवा ते प्राणायाम नसतील करत तर त्यांचं फुफ्फुस ची ताकद वाढायला मदत होते. त्याच्यानंतर त्यांचं डोकं शांत व्हायला मदत होते, मन शांत होतं. प्राणायामामध्ये तर सगळीकडे एक कॉमन सांगितलेलं आहे मी तुम्हाला, की जेव्हा तुम्ही प्राणायाम सुरू करता तुमचं शरीर मन सगळं शांत होतं आणि कपालभातीने तर शरीर शुद्ध होतं. सगळी विषारी द्रव्य जी आहेत ती शरीराच्या बाहेर फेकली जातात आणि हे प्रूव्हन आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही केलं तर तुमच्या शरीरात जी काही घाण आहे, पोटामध्ये तुम्ही काय वाटतं तुम्ही खाल्लं की दुसऱ्या दिवशी ते बाहेर पडलं असं नसतं. नको असलेली घाण तुमच्या शरीराच्या आतड्यांच्या आजूबाजूला चिटकून राहते आणि ती चिकटलेली घाण तुम्हाला नंतर त्रास देते. त्याच्यापेक्षा कपालभातीने ती रोजचं रोज साफ होऊन जातं आणि तुमचं पोट स्वच्छ होतं, निरोगी राहतं. तर त्याच्यामुळे तो पण एक फायदा आहे की फुफ्फुसं चांगली होतात, तुमचं पचनेंद्रिय चांगली काम करायला लागतात, पचन सुधारतं आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा येते, तुम्हाला हलकं वाटायला लागतं जेव्हा तुमचं पोट साफ होत असतं. आणि दुसरी गोष्ट काय आहे तर तुमचं जेव्हा पोट शांत आहे, तुमचे व्याधी कमी होतात, तेव्हा तुमचं मन आणि डोकं आपोआप शांत होणार आहे.
कारण आपल्याला हेच लक्षात येत नाही की आपल्याला त्रास कसले होत असतात, आपलं मन का शांत नाही, माझं डोकं का शांत नाही. कारण आपलं शरीरामध्ये जे इंटरनल व्याधी असतात, काहींना अपचन होत असतं, काहींना ब्लोटिंग होत असतं, काहींना खाल्लं की लगेच ऍसिडिटी होते, पोटात जळजळ होते, काहीच कारण नाही, नॉर्मल जेवलं तरी होऊ शकतं. तर ते हे जे काही कारण त्यांचं पचन नीट होत नाहीये आणि ते कुठेतरी त्याचा त्रास त्यांना होत असतो, हे कळत नसतं. जेव्हा शरीरच नीट नसतं तर मन आणि डोकं कसं निरोगी राहणार आहे. तर त्याच्यासाठी कपालभाती करून बघा आणि तुमचं पचन संस्थेला थोडासा व्यायाम झाल्यानंतर तुमची पचन संस्था सुधारेल आणि त्याचं कार्य चांगलं होईल. त्याचप्रमाणे त्याचे अजून बरेचसे फायदे आहेत, जसं की डायबिटीसच्या लोकांना की त्यांचं इन्सुलिनचं काम चांगलं होतं, व्हायला सुरुवात होते, ते सुधारतं. त्याच्यामुळे काय होतं की डायबिटीसच्या ह्याच्यात पण फरक पडतो, थोडीफार शुगर कमी व्हायला मदत होते. प्रत्येक गोष्टी ही मदत करत असते. त्याच्याने पूर्ण रिझल्ट यायला, पूर्ण बरं व्हायला तुम्हाला त्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. सो आपल्या ज्या काही गोळ्या औषध आहेत ते बंद न करता या गोष्टी करायच्या आहेत. पण डायबिटीसच्या लोकांना 100% कपालभाती केल्याने फायदा होतो आणि त्यांनी तो घ्यावा. कारण त्यांनाही पचनाचाही त्रास असू शकतो किंवा डायबिटीस होतो कशामुळे की कधी प्रत्येकालाच जेनेटिकली होतोच असं नाही. काहींना टेन्शनमुळे होतो, काहींना जे काही स्ट्रेस हँडल करता येत नाही किंवा अतिविचार ह्यानी सुद्धा शुगरचे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा हे सगळे प्राणायाम तर चांगलेच आहेत, पण कपालभाती हा बेस्ट प्राणायाम आहे. तर डायबिटीसच्या लोकांनी पण हा व्यवस्थितपणे करायला हरकत नाही. करून बघा, त्याचे रिझल्ट फार सुंदर आहेत. अजून याची काय माहिती द्यायची तर आपले पेल्विक मसल्स असतात, प्रत्येकाला पेल्विक मसल्स असतात, ते वीक असू शकतात. तर पेल्विक मसल स्ट्रॉंग व्हायला, जे ओटी पोटाचे खाली इथे मसल्स असतात आपले, ते स्ट्रॉंग व्हायला सुद्धा खूप मदत होते कपालभातीने. तर हे सगळं करून बघा आणि त्याचे रिझल्ट तुम्ही स्वतः अनुभवा. आता मी तुम्हाला सगळं सांगितलं की त्याचे फायदे काय आहेत. अजूनही बरेच फायदे आहेत, तुम्ही करायला लागला की तुमचे तुम्हालाही कळणार आहेत. पण आता याच्यामध्ये कुणी हे करायचं आणि कुणी हे करायचं नाही हे खूप महत्वाचं आहे. की जर नॉर्मल लोक आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहेत, म्हणजे जसं की हार्टचे काही इश्यूज नाही आहेत, बीपीचे काही इश्यूज नाही आहेत, प्रेग्नंट नाही आहे किंवा अजूनही काही विकार असतात जसे मणक्याचे विकार वगैरे, ह्या लोकांनी शक्यतो टाळावं. म्हणजे गर्भवती महिलांनी तर 100% टाळावं, हार्ट पेशंटनी टाळावं, बीपीच्या पेशंटनी टाळावं. आणि जसं की मी आता सांगितलं की बॅक इश्यूज असेल, मानेचे, कारण इथे मानेला पण थोडेसे हिसके बसण्याचं होऊ शकतं कारण तुम्ही नीट नाही केलं तर. तो ह्या लोकांनी जरा टाळलं तर बरं होईल. त्यांनी करूच नाही माझ्या मते तरी, या गोष्टी टाळाव्यात. आणि बाकीचे जे निरोगी आहेत ज्यांना काहीच त्रास नाही त्यांनी हे रोज करायला हरकत नाहीये. सुरुवातीला थोडे थोडे काउंट करून करा, म्हणजे 1 मिनिट घड्याळात लावायचं आणि मग 1 मिनिटात किती होत आहेत ते आपण आपलंच बघायचं, टायमर लावून की हा माझे 1 मिनिटात 50 झाले, मग 100 झाले, मग 200 झाले. असं करत करत हळूहळू वाढवा. एकदम कुठलीही गोष्ट अचानकपणे वाढवायची नाहीये, संयम ठेवून हळूहळू वाढवा, त्याचे रिझल्ट अनुभवा. आमच्या हेल्थ टिप्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंटची आम्ही दरवेळी वाट बघत असतो. माझा नंबर स्क्रीनवर दिलेला असतो, नक्की तिथे मेसेज किंवा कॉल तुम्ही कधीही करू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.